नमस्कार. डी-आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आजचा विषय एकदम मस्त आहे आणि प्रत्येकाच्या जनरल नॉलेजसाठी हा विषय आहे. आपण आलो आहोत धाराशिवमध्ये. धाराशिवमध्ये वेरूळच्या लेण्याची सुरुवात तिथे केलेली आहे आणि या ठिकाणी मस्त अशा बुद्धांच्या मूर्त्या आहेत, जी की आता तोडफोड झालेली आहे, तो भाग वेगळा आहे. पण या ठिकाणी सुरुवातीला एक तुम्ही पाठीमागे जो बघताय ना, पूर्णतः डोंगर होता. तो डोंगर पुरून या ठिकाणी बुद्धांच्या मूर्त्या किंवा या वेरूळसारख्या लेण्या इथं साकारण्यात आल्या आणि त्याच्या मधोमध भव्य असं एक मंदिर आहे. तेही मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रतिनिधी राहुल गुरव, डी-आर न्यूज. नमस्कार. बातमीपत्र धाराशिवमधून. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लाभलेला अनोखा इतिहास ठेवा. दिनांक 17/2/2024 वार शुक्रवार. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची तुळजाभवानी, नदरूदचा किल्ला, उस्मानाबादी शेळी, दुष्काळी जिल्हा अशीच काहीशी ओळख असलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अनोखा आणि सुंदर ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. हा ठेवा म्हणजे धाराशिव लेणी. अजिंठा आणि वेरूळ लेण्याप्रमाणे या लेण्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही, तरी अजिंठा इथल्या महायान लेण्याच्या समकालीन या लेण्या असल्याचं सांगितलं जातं. उस्मानाबाद शहराच्या ईशान्येला 6 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवरती 7 लेण्याचा एक समूह आहे. त्यालाच धाराशिव लेणी म्हणून ओळखलं जातं. यातील 6 लेणी जैन लेणी मानली जातात. धाराशिव लेणी समूह टेकडीच्या दोन्ही बाजूस अंतरावर, 4 लेणी दरीच्या उत्तरेला असणाऱ्या टेकडीवरती, तर उरलेली लेणी त्या लगतच्या बाजूवरील ईशान्येला आहेत. धाराशिव लेण्याचा अभ्यास सर्वात आधी जेम्स बर्जेस यांनी 1875 ते 1876 मध्ये केला होता. प्राचीन लेण्याचा वास्तुशिल्पाचा इतिहास. या लेण्याचे मोठे महत्व आहे. या लेण्याचा उल्लेख प्राचीन जैन इतिहासात होतो. इसवी सन 11व्या शतकात देखील होतो. प्रतिनिधी राहुल गुरव, डी-आर न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा. आपल्या बातम्यांसाठी